म्हणजे बरोबर नाही झालं त्याच्यामुळे पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याला तिथे 8 दिवस झालं. त्यानंतर असं करता करता माझ्याशी म्हणजे बोलणं नव्हतं, उभं नव्हतं, बसणं नव्हतं, म्हणजे मोबाईलचे बटनसुद्धा नव्हतं दाबणं माझ्याकडे आणि ऑक्सिजन लेवल एकदम कमी झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सुट्टी दिली आणि नंतर मग मी भवानी हा इथे न्यू इयर हॉस्पिटल इथे म्हणजे 2 तास मी ॲम्ब्युलन्समध्ये म्हणजे घुमवत होतो. असं म्हणजे ह्या हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जा कुठे म्हणजे मला ॲडमिशन मिळत नव्हते. अचानक मला न्यू इयर हॉस्पिटलमध्ये तिथे ॲडमिशन मिळाली आणि डॉक्टरनं पण मला सांगितलं होतं घरच्या लोकांना तर बा यांना 24 तास आहे फक्त. अशा परिस्थितीमध्ये सगळे म्हणजे होऊन गेले होते आणि मग ते डॉक्टरने सांगितलं की यांना म्हणजे 50,000चे म्हणजे 4 इंजेक्शन लागेल. तर दिले मग घरच्या लोकांनी व्यवस्था करून त्यांनी असं करता मला 8 दिवसामध्ये थोडंसं बरं वाटायला लागलं आणि 15 दिवस त्यांनी ठेवलं. 15 दिवसानंतर पुन्हा त्यांनी मला सुट्टी दिली पण म्हणजे व्हेंटिलेटर होतं म्हणजे मला सगळं कळत होतं पण माझे हातपाय काही काम करत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये सुट्टी दिली आणि त्यानंतर पुन्हा घरी आल्यानंतर पुन्हा ताप वाढला, ऑक्सिजन लेवल कमी झाला, पुन्हा त्या हॉस्पिटलला बसलो. त्यानंतर मला 15 दिवसानंतर मग मला आराम झाला आणि फिजिओथेरपी वगैरे करत आणि तुमचे आशीर्वाद मंडळाचे आणि घरच्या लोकांनी जे मला सहयोग केला त्याबद्दल मी त्यांचे सगळे आभारी आहे. त्यानंतर आपले तृतीय बर्थडे बॉय व माझे जवळपास त्यांच्यासोबत 30 वर्षापासूनचे संबंध आहेत. आमच्या मूल्याचे संबंध वगैरे आहेत आणि त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जे मला ते जेव्हा मला रस्त्यामध्ये भेटतात तेव्हा ते मला असं प्रोत्साहित करतात कि जीवनकर साहब आप हो अपना मंडळ बहुत खुशी से चल रहा है, बहुत अच्छे से चल रहा है, अशा प्रकारे प्रोत्साहित करतात. असे हे आमचे मित्र सुभाषजी तिकीरमारे सर व ऐसा ही अपना मंडळ चलना चाहिए, हमेशा के लिए चलना चाहिए, अशा प्रकारे नेहमीच ते प्रोत्साहित करतात. असे तिकीरमारे सर आपले मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो.